बाबा काय नाव आपलं? मधुकर पूर्ण नाव सांगा. मधुकर कृष्ण कोष्टी, कुठे राहता? खंडेराव गल्ली. पूर्ण खंडेराव गल्ली. खंडेराव गल्ली. कुठे? गावाचं नाव काय? या गावात नाव एकच निफाड. निफाड. अच्छा. जिल्हा नाशिक. यस. अच्छा. 20 किलोमीटर 20 किलोमीटर रोज. रोज सायकलवर प्रवास करता? हा. अच्छा. काय करता काय तुम्ही? 350 पेपर टाकतो रोज. किती वर्षापासून तुम्ही हे करताय? एक 72 वर्षापासून करताय? 72. तुमचं वय किती आता? 84. सर्व्हिस किती केली? किती? नोट प्रेस मध्ये हा अधिकारी होतो मी. हा. 41 वर्ष. कुठे ती सर्व्हिस? नाशिक रोड. नाशिक रोडला नोट प्रेस मध्ये Yes. सर्व्हिस केली. अच्छा. तर मला एक सांगा, घरी कोण कोण असं तुमच्या? आता घरी सुने हम्म. आणि मिसेस. आणि तुम्ही तिघेच जण. बस. अजून कोण? तुम्हाला अपत्य किती आहेत? मुलं किती आहेत? मुलं मुली आहेत? मुलगा वारला ना सर. मुलगा वारला हा. का तुमचा? 3 मुली. 3 मुली. हा. अच्छा. काय का कुठे दिलेत त्यांना? पुण्याला 2 आहे. हा. आणि आणि सिव्हिल एक डॉक्टर आहे. डॉक्टर आहे मुलगी? हा. आलो, वा मस्त. आणि मुलगा किती वर्ष झाली वारला? तर 14 वर्ष झाले. 14 वर्ष झाली. म्हणून तुम्ही हे काम करताय? मला कामाची हौस आहे. बसून मला दुखणं चढेल एक लक्षात ठेवा. बसून दुखणं चढेल. अगदी बसणाऱ्याचं मी पाहतो आज गावामध्ये सगळे आजार, हे दुख ते दुख. मला काही नाही, सर्दी नाही, पर्स नाही, काही नाही, काही नाही. म्हणून दुखणं जडू नये म्हणून तुम्ही हे करताय. कामाची हौस पाहिजे. काय होईल त्याचं नेम नाही लागत. मला मोटरसायकलवाल्याने पक्ष उडवलेलं आहे. फक्त मला भेव या मोटरसायकलवाल्यांचंच नाही. तुम्हाला मी ड्रायव्हरिंग कोर्सला गेलो होते धुळ्याला. मला एसटी मध्ये भरती व्हायचं होतं. मला पहिले मी वाहतुकीचे नियम शिकलेलो आहे. रात्र असो दिवस असो मी हात करतो. वळायच्या टायमाला साईड देत असतो. तर मला एक म्हणायचं आहे, आता वयाची तुमची 84 वर्ष तुम्ही गाठलेले आहेत, हा. परंतु आता तुम्ही थोडासा आराम केला पाहिजे. नाही साहेब, आराम चढला का आधार चढला. अगदी एक दिवस सुट्टी जरी असली आवसून जातो. म्हणजे तुम्ही ही सायकलचा जो प्रवास करताय, तुम्ही जे सायकल चालवताय, तुमचं शरीर सुदृढ राहावं म्हणून करताय. मेहनत. मेहनत हा. मेहनत केली आणि 72 वर्ष सायकल चालतं. आज पेपरमध्ये वाचतो सायकल शिवाय प्रवास करू नये. आज मी पाहतो काही काही लोक पहाटे सायकलवर फिरतात. तो डॉक्टरचा सल्ला आहे. सायकल चालवणं हा डॉक्टरचा सल्ला आहे. पाहिजे. मेहनत केली पाहिजे. अगदी हा? कष्ट अगदी. केले पाहिजेत. माझ्या इतकं मी तुम्हाला एक सांगतो, नाशिक जिल्ह्यात नाही, महाराष्ट्रात नाही, पण प्रेसवाले सांगताय का तुमच्या इतका माणूस भारतात बी नाही 84 वर्षाचा पेपर टाकणार आहे. की तुमचा रोजचा दिनक्रम काय आहे? बस. काय किती वाजता उठता तुम्ही? हा, सकाळी किती? 3 वाजता. 3 वाजता? पहाटे 3 वाजता पहाटे 3 उठता? वाजता. 3 वाजता. अच्छा. त्याच्यानंतर कसं काय दिनक्रम चालू होतो मला सांगा जरा सविस्तर. मी काही नाही, फक्त तोंड धुतो, दात बसतो. हा. मी चहा पाणी सुद्धा घेतली. घरामध्ये कोणाला मी उठवत नाही. मी माझं करतो आणि निघतो. 3:30 पावणे 4ला मी स्टँडवर असतो. स्टँडवर निफाड हा, स्टँडवर. हा. हा. पावणे 4ला गाडी रेडी राहते. गाडी येते हा. आपली पेपर घेऊन येतात. हा. मग त्याचं काय सॉर्टिंग वगैरे करता? स्टार्टिंगला ठराविक वार आहे. रविवार, मंगळवार असे. बाकी इतके नाही. स्पीडमध्ये काम आहे. किती वाजेपर्यंत तुमचं काम असतं? माझं झालं काम 9:30 वाजेपर्यंत. 8:30 हा. त्याच्यानंतर बस आराम. आराम करता. हा. पुन्हा नंतर मग 4 वाजता 2-3 घंटे झोपतो मी हा, दुपारचे. दुपारी 4:30 ते 6:30. 6 वाजेपर्यंत दुकान. आजच्या तरुण पिढीला तुम्ही काय सल्ला द्याल? काय सल्ला देऊ साहेब आता त्यांना? अहो तुम्ही 84 वर्षाचे आहात, अहो, इतका दांडगा मला अनुभव आहे. पेपर टाकण्याला पोरं पाहिजे. पोरं मिळते नाही, काम करते नाही. काय सांगायचं तुम्हाला? बघा मित्रांनो, अशा निकॅप लावून हे बाबा सायकल चालवतात
आणि रोज 300 घरामध्ये ते पेपर टाकतात. विचार करा, 84 वय वर्ष 84. बघा हे पेपर. बाबा तुमच्या कार्याला सलाम आणि नक्कीच तुम्ही आमचे प्रेरणास्थान आहात. तुमच्याकडून आम्हाला नक्कीच ऊर्जा मिळाली आहे. आमचे प्रेरणास्थान आहात तुम्ही.